ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी पुन्हा पत्रकार परिषद घेत चाकणकर यांच्यावर ताशेरे ओढलेत। डॉक्टर महिला आत्महत्या प्रकरणामध्ये खुलासे करत चाकणकरांचा राजीनामा घ्या, कोणाला वाचवण्याचा प्रयत्न करतायत असा सवाल देखील अंधारे यांनी उपस्थित केला। राष्ट्रीय महिला आयोगाने महिला आयोगावर असणाऱ्या राजकीय हेतूने प्रेरित काम करणाऱ्या व्यक्तीला तातडीने स्पष्टीकरण मागायला हवे आणि राजकीय हेतूने प्रेरित होऊन एखाद्या स्त्रीची मरणोपरांत बदनामी आयोगावरची व्यक्ती करत असेल तर आयोगाची गरिमा कलंकित होते। अशा व्यक्तीचा सुनील तटकरे यांनी राजीनामा घ्यावा आणि अशा टॉवरला उभे राहून त्यांची मागणी काय आहे तर ते म्हणतात की आम्हाला चाकणकरांचा राजीनामा हवाय, कारण आमच्या बीडच्या बहीण लेकीवर त्यांनी ज्या पद्धतीने गलिच्छ आरोप केलेले आहेत। टॉवर किती उंच आहे बघा। महिला आयोगाने का बरं आपलं म्हणणं मांडलं नाही? सुपारी घेऊन आला होता तुम्ही? सुपाऱ्या वाजवता? सुपाऱ्या वाजवण्यासाठी येता आणि तुम्हाला जे पद दिलंय महिलांची गौरव गरिमा वाढवण्यासाठी, तिथे तुम्ही महिलेच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवता। कुणाला वाचवण्याचा प्रयत्न होतोय? खरंच हत्या झाली आहे का? आणि जर हत्या झाली असेल तर आणि जर अशा पद्धतीने जर स्थानिकचेच पोलीस अधिकारी संशयाच्या भोवऱ्यात असतील, ज्यांच्यावर आरोप आहे त्यांचा हवाला देत त्यांनी सांगितलेलं व्हॉट्सअप चॅट जाहीर पत्रकार परिषदेत दाखवत जर मांडलं जात असेल तर ते किती खरं धरायचं? मला कायदेशीर कोर्टात जावं लागेल की आयोगावरची व्यक्ती आपल्या जो कॉन्स्टिट्यूशनल प्रोटोकॉल आहे त्या कॉन्स्टिट्यूशनल प्रोटोकॉलच्या बाहेर जाऊन, जे त्यांच्या फ्रेमवर्कमध्ये नाही आहे, जे त्यांच्या कार्यकक्षेत नाही, तिथे आउट ऑफ द बॉक्स जाऊन जर पॉलिटिकल इंटरफिअरन्स करत असतील त्यांनी करावा। आपल्या पॉलिटिकल सर्वाइव्हसाठी, आपल्या पॉलिटिकल ग्रोथसाठी त्यांनी भाजपकडे जावं, शिंदे काय कुठं जायचं त्याच्याबद्दल काही माझं म्हणणं नाही आहे, त्यांनी करावं ते। पण त्याच्यासाठी त्या जर एखाद्या लेखमातेवर चिखलफेक करत असतील तर ते आम्ही कधीही सहन करणार नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।